Okay, so if you are remembering, we have just started the problem by means of which we can solve the acceleration in that mechanism of various points. So when we are going to read this problem, first of all, the first step is that we have to convert that angular velocity of given link into, that is RPM, into angular velocity, and that angular velocity we have to convert into linear velocity. And once you got that linear velocity, second step we have to do is that we have to draw velocity diagram. And by means of this velocity diagram, we have to know the velocities of various points in that mechanism. And this step number 3 is to prepare the table. And while preparing this table, we need to have the velocities of various points in that mechanism. So when we are going to have these velocities of various points in that table, then and then only it is possible that we can draw this table. And we can come to know what will be the values of these vectors. Just like here I have calculated this as a 6.325 meter per second square is the acceleration of B with respect to A, and is the centripetal component of that link, of that point with respect to stationary point. I hope you might have calculated acceleration components for link BC and CD or DC. Whether you have calculated? Anybody of you? I'll repeat. आपण मागच्या वेळेला काय काय बघितलंय की ज्या वेळेला आपण कुठलाही प्रॉब्लेम ऍक्सेलरेशन साठी सोडवायचा असतो त्यावेळेला पहिली स्टेप आहे की त्याच्यामध्ये जर आरपीएम दिला असेल तर ते अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये कन्वर्ट करणं त्या दिलेल्या लिंक साठी. ती अँग्युलर व्हेलॉसिटी मिळाली की त्याच्यावरून आपण लिनियर व्हेलॉसिटी ऑफ दॅट पॉइंट ऑन दॅट लिंक कॅल्क्युलेट करतो. ती एकदा मिळाली की त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी डायग्राम काढतो. ही दुसरी स्टेप झाली. व्हेलॉसिटी डायग्राम काढल्यानंतर व्हेरियस पॉइंटच्या व्हेलॉसिटी आपण मेजर करून ठेवतो. जसं की आता व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए आपल्याला ऑलरेडी कॅल्क्युलेशन नुसार मिळालेले आहे, राईट. त्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी, व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी, त्या व्हेलॉसिटी आपण काढतो. त्या व्हेलॉसिटी एकदा मिळाल्या की आपण टेबल तयार करतो, तिसरी स्टेप. त्या टेबलमध्ये आपण काय सिरियल नंबर ऑफ दॅट कॉम्पोनंट, लिंक आणि ऍक्सेलरेशन व्हेक्टर. प्रत्येक लिंकला 2 वेक्टर असल्यामुळं आपण प्रत्येक लिंकचे 2 वेक्टर इथं लिहितो. त्यानंतर मॅग्निट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युले आपण लिहितो. ज्यांचे आपल्याला मॅग्निट्यूड काढता येत नाही त्यांच्या पुढे डॅश लिहितो आपण. त्यानंतर त्याची डायरेक्शन, आपल्याला माहिती असलेले डायरेक्शन आपण लिहितो. जसं की टँजेन्शियल कॉम्पोनंट हा परपेंडिक्युलर असतो लिंकला आणि सेंट्रिपेटल कॉम्पोनंट हा पॅरलल असतो. त्याच्या पुढे आपण लिहितो की तो कुठल्या डायरेक्शनला जाईल, म्हणजे त्याचा सेन्स तो आपल्याला माहिती असेल त्या ठिकाणी आपण लिहितो. जिथं माहिती नाही तिथं डॅश करतो. ठीक आहे. आता ह्याच्यात आपण ज्यावेळेला व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए आपल्याला माहिती होती, त्याच्यामुळे आपण ऍक्सेलरेशन, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन कंपोनंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए हा कॅल्क्युलेट करून इथं लिहिलाय 6.325 मीटर पर सेकंड. तसं व्हेलॉसिटी डायग्राम काढल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी माहिती होती, ती मी काढायला सांगितली तुम्हाला, आणि डिवाइड बाय त्याची लेंथ. त्याच्यानुसार आपल्याला ह्याची व्हॅल्यू येईल. कुणी कॅल्क्युलेट केली आहे का त्या टेबलमध्ये? हा, कॅल्क्युलेट केली असेल तर लेट मी नो. कॅल्क्युलेट केले कुणी? हॅलो, कुणी कॅल्क्युलेट केले का?
येस सर. हा, तुम्ही सांगू शकाल मला व्हॅल्यू त्या? हाँ सर. हा. 0.3226 मीटर पर सेकंड. 0.3226 मीटर पर सेकंड स्क्वेअर येणार इथं. हाँ स्क्वेअर. म्हणजे तुम्ही व्हेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी डिवाइड बाय त्याची लेंथ केलेली आहे ना? हो सर. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा, आणि ही शेवटची व्हॅल्यू 1.805 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1.805 05. मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. By means of this, now table has completed. Okay. ठीक आहे. इथं कोणाला काय ऑब्जेक्शन आहे? आता टेबल कंप्लीट केलाय त्याला जी व्हॅल्यू माहिती नाही, काढता येत नाही आपल्याला, त्याच्या पुढे सरळ डॅश लिहून टाकलाय आपण. वी डोंट नो. अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ बीसी माहिती नाही, पण अँग्युलर ऍक्सेलरेशन ऑफ एबी माहिती आहे. काय आहे ते? 0, बिकॉज लिंक इज रोटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यामुळे अल्फा त्याचा एबीचा 0 आहे हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे मी इथे 0 लिहिलंय. पण बीसीचा आय कॅनॉट प्रिडिक्ट, दॅट्स वाय डी डॅश. ओके. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉम्पोनंट किती ड्रॉ करायचे आहेत? 1 2 3 4 5 and 6. लेट्स ड्रॉ दिस डायग्राम नाव. So first of all, we will take one point which will indicate the stationary points. I will take here, and I will name this. So when we are going to write this point A and D, okay, it means that for reference I will take this diagram, okay, which will be helpful for us. Okay. For this diagram, we have to draw acceleration diagram, as well as I will copy velocity diagram also. Can you see this velocity diagram?
Okay. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी डायग्राम मध्ये पण आपण ए आणि डी हा पॉइंट घेतला होता. ऍक्सेलरेशन साठी पण आपण तसाच एक पॉइंट घेतलाय. So to make difference between velocity and acceleration, what I will do is that I will write dash, A dash and B dash. Getting me? काय करतोय आपण की ही व्हेलॉसिटी डायग्राम आणि ऍक्सेलरेशन डायग्राम वेक्टरच आहेत दोन्हीकडे सगळे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी आपण ह्या व्हेलॉसिटी डायग्राम काढताना ए बी हे किंवा ए डी हे स्मॉल लेटर मध्ये लिहिलेलं आहे. ऍक्सेलरेशन डायग्राम काढताना काय करतो की ए डॅश आणि बी डॅश असं लिहितो. ओके. ज्यावेळेला आपल्याला बी सापडेल त्यावेळेला आपण बी डॅश लिहिणार आहे ऍक्सेलरेशन साठी आणि सी सापडेल त्यावेळेला आपण सी डॅश असं लिहिणार आहे. ओके. सो वाईल टेकिंग रेफरन्स ऑफ दिस टेबल, पहिला वेक्टर जो आहे तो टँजेन्शियल कंपोनंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे. त्यामुळे 0 वेक्टर आपल्याला किंवा 0 मीटर पर सेकंड स्क्वेअरचा वेक्टर ड्रॉ करता येणार नाही. दुसरा वेक्टर आहे तो आहे सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए and is parallel to link AB and it should move towards center of rotation A and its value is 6.325 meter per second square. आता हे 6.325 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्याला डायरेक्ट रेश मारता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला स्केल घ्यावं लागेल. That's why we have to take scale first, where this 0.3 is also should be compensate. म्हणजे आपण स्केल असं घेऊया की 0.3 लोकेट करताना 3 मिलीमीटरची रेश मारायला नको आणि 6.3 लिहिताना पण रेश एवढी मोठी व्हायला नको की ते आपल्या शीटमध्ये बसणार नाही. मग त्या पद्धतीने आपल्याला स्केल घ्यायला पाहिजे. ओके. असं स्केल घेऊया आपण. जर 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर आपल्याला 0.3 मीटर पर सेकंड स्क्वेअरला 3 सेंटीमीटरची रेश मारावी लागेल, 3.2 सेंटीमीटर. पण 6.3 ला किती सेंटीमीटरची रेश मारावी लागेल? 60 आणि वरचे 3 63 सेंटीमीटर. 63 सेंटीमीटर हे आपल्या शीटमध्ये बसेल का? सो कॅन यू सजेस्ट मी अप्रोप्रिएट स्केल? कुणीतरी एक जण मला सांगू शकेल की अप्रोप्रिएट काय घेऊया आपण स्केल, जेणेकरून 6.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर पण बसला पाहिजे आणि 0.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर हा पण त्याच्यामध्ये व्हिजिबल आपल्याला ड्रॉ करता येण्याजोगा असावा. 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ठीक आहे. मग 0.3 ला किती सेंटीमीटरची रेस मारावी लागेल? 0.3 चीच मारावी लागेल, म्हणजे 3 मिलीमीटर. आपल्या पट्टीवर 3 मिलीमीटर एवढी छोटी रेश मारावी लागेल. चालेल आपल्याला ते? गौरव, येस सर. चालेल का? 0.3 सेंटीमीटरची रेश मारता येईल सगळ्यांना? हा, येईल की सर. म्हणजे 0.3 3 मिलीमीटरची. ओके. ठीक आहे. सो everybody, is there anybody who can suggest the other scale? Huh? What I am suggesting is that
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर चालेल का गौरव? 6.3 ला किती सेंटीमीटरची रेस मारायला लागेल? 6.3 चे डबल 12.6 सेंटीमीटर. सर 0.9 सर. 0.9 घेऊया. 0.9 जर घेतलं तर 6.3 ची किती मोठी रेश होईल मग ती? सहा 6.3 ला 0.9 न गुणा आणि तेवढे सेंटीमीटर झाले. आर गेटिंग मी? 6.3 multiplied by 0.9. पाच 5.67 सेंटीमीटरची रेस झाली. ठीक आहे, पण ज्यावेळेला आपल्याला 0.3 स्केल मध्ये रूपांतर करायचं 0.3 मल्टिप्लाइड बाय 0.9 0.27. पवार. Yes sir. हा, so whether you want to have this 0.9 as a meter per second square का इथे लिहूया की 0.9 सेंटीमीटर बरोबर? No. 1 centimeter equals to 0.9. 0.9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Yes sir. तसं जर घेतलं तर 0.3 चे आहे ना आपली 3 मिलीमीटर पण नाही, हा. 3 मिलीमीटर पेक्षा पण लहान मारावी लागेल रेष. Yes sir. हा. पण इथं जर आता घेतलं तर आपल्याला 3.3 मीटर पर सेकंड स्क्वेअरची रेष मारायला किती सेंटीमीटरची रेष मारायला पाहिजे? 0.3 म्हणजे 6 मिलीमीटरची रेष मारायला लागेल. 6 मिलीमीटर मारू शकतोय आपण. आणि 6.3 साठी 12.6 सेंटीमीटरची रेष मारायला लागेल, म्हणजे 12 सेंटीमीटर आणि 6 मिलीमीटर. इज इट गुड? हॅलो. Yes sir. Okay, shall we proceed for this? गौरव. Yes sir. Yes sir. ओके, मग पहिला वेक्टर 0 आहे, 0 म्हणजे तिथंच आला. दुसरा वेक्टर आहे तो 6.3, वरचे 25 सोडून देऊ आपण. ओके, आपण एक डिजिट कन्सिडर करू. 6.3 म्हणजे आपल्याला 12.6 सेंटीमीटरची रेष मारायला लागणार आहे पॅरलल टू ए बी. ए बी ज्या लोकेशनला आहे त्याला पॅरलल आणि टुवर्ड्स ए म्हणजे सेंटरकडे. इथं हा पॅरलल वेक्टर आपण मारलाय. ओके, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. सो धिस वेक्टर इज द सेंट्रिपिटल कंपोनंट. ओके, ह्याला टँजेन्शियल कंपोनंट नाहीच आहे, त्यामुळे एकाच कंपोनंट मध्ये आपल्याला त्याचं पूर्ण ऍक्सेलरेशन मिळणार आहे. ज्यावेळेला 2 कंपोनंट असतात त्यावेळेला त्याचा रिझल्टंट आपल्याला काढावा लागेल. आपण बघूया पुढं. सो हिअर वी कॅन से दिस ॲज ए acceleration of point B with respect to A. आता तुम्ही विचाराल की why I have taken this arrow in downward direction? Because in table it has been shown that it should be towards A. Towards A म्हणजे सेंटरकडे, आणि इथं जर तुम्ही बघितलं तर सेंटर हा खालच्या साईडला आहे. A is in downward direction. We are calculating acceleration of B with respect to A. We are standing on B now. ओके, आणि त्याचे ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. त्याचं ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. कोणाला काही शंका आहे का ह्याच्याबद्दल? आय थिंक असायला पाहिजे. ठीक आहे, आपण दुसऱ्या वेक्टरकडे जाऊ आता. ओके, म्हणजे आपल्याला आता बीचं ऍक्सेलरेशन मिळालंय, त्यामुळे आय विल राईट हिअर ॲज अ बी डॅश.
ही जी रेष मारले that is equal to 12.6 centimeter, that is equal to 6.3 meter per second square. So I'll write here B dash. Okay, and this is indicating acceleration which is denoted by F. Okay, काय ठिकाणी A, खुर्मी-गुप्ताचं जर पुस्तक तुम्ही रेफर केलं तर त्याला A म्हणलंय बरं का. इथं मी F जी लिहिलंय तिथं A म्हणलंय. रतनचं पुस्तक रेफर केलं तर तिथं F म्हणलंय. त्यानंतर तुम्ही जर शिगलेचं पुस्तक रेफर केलं तर F म्हणलंय. ओके, डोंट बी कन्फ्युज इन दॅट. A मीन्स ॲक्सेलरेशन, F इज ऑल्सो इंडिकेटेड बाय द ॲक्सेलरेशन. हा कॉम्पोनंट आहे का? हो आहे. कुठला? सेंट्रिपिटल. पण त्याचा टँजेन्शियल झिरोच आहे. त्यामुळे दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून हाच एक कॉम्पोनंट राहणार आहे. त्यामुळे टोटल ॲक्सेलरेशन ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A, ॲक्सेलरेशन ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. ओके, आता आपण दुसरा वेक्टर ड्रॉ करू. ए बीचा पूर्ण आपण लिंक त्याचं ॲक्सेलरेशन काढलं बीचं विथ रिस्पेक्ट टू ए. नाव विल गो टू द लिंक बी सी अँड विल कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी. पण त्याला दोन कॉम्पोनंट आहे, एक टँजेन्शियल आहे, एक सेंट्रिपिटल आहे. त्यातला टँजेन्शियल आहे त्याची व्हॅल्यू माहीतच नाही. हा फक्त माहित आहे की तो परपेंडिक्युलर असतो बीसीला. कुठल्या साईडला, वरती खाली, ते पण माहित नाही. त्यामुळे आपण काय करू मग, इथं एक ऑर्बिटरी जी ऑलरेडी आपण व्हेलॉसिटी काढण्यासाठी जशी रेष मारली होती परपेंडिक्युलर, तशी एक रेष मारू बी मधून. दोन्ही साईडला वाढवून घेऊ ती, कारण आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही ती कुठपर्यंत आपल्याला वाढवावी लागेल. ओके, and as it is component, I'll draw it dotted. ठीक आहे, कॉम्पोनंट आहे त्याच्यामुळे हा जसा पूर्ण ऍक्सेलरेशन आहे B चं विथ रिस्पेक्ट टू A, तसा हा फक्त सेंट्रिपिटल कॉम्पोनंट आहे, सॉरी टँजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ C विथ रिस्पेक्ट टू B आहे. त्यामुळे मी काय केलं, त्याला फक्त डॉटेड रेषनं मारली. ओके, नाउ विल गो टू द नेक्स्ट. हा कॉम्पोनंट आपण ड्रॉ केला, त्याची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला ऍक्च्युली. आता दुसरा कॉम्पोनंट सेंट्रिपिटल कॉम्पोनंट ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी, त्याची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला किती, 3.22. आता 3.22 हा बी पासून निघणारा सी कडे जाणारा एक वेक्टर आहे. मग तो बी अगोदर तो काढूया का नंतर तो काढूया, ह्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे. त्यामुळे काय करायचं की ज्याची व्हॅल्यू माहिती नाही तो कॉम्पोनंट आपण नंतर काढला तर चालेल, तर ज्याची माहिती आहे तो अगोदर घेतला तर चालेल. म्हणजे इथं जी मी अगोदर डॉटेड लाईन इथं काढली होती, ती डॉटेड लाईन आपण नंतर काढू, ती बाजूला ठेवू. ओके, मग जे माहिती आहे ते अगोदर काढू, म्हणजे आपल्याला व्हेक्टरचं ऑब्व्हियसली आपल्याला समज पाहिजे. ओके, मी परत एकदा समजावून सांगतो. समजा हा एक वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे. ठीक आहे, जस्ट मिनिट.
Sorry for the interruption. गिड्डे सरांचा कॉल आला होता त्याच्यामुळे थांबलो. Okay. So what I am saying is that this will call as a vector number 1. And this will call as a vector number 2. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की vector 1 and vector 2 if it is summed, vector 3 will be its resultant. Vector 3 will be its resultant. आता मला सांगा की मी जर समजा vector 2 पहिल्यांदा ड्रॉ केला, कुठून ड्रॉ केला पाहिजे मला? स्टार्टिंग पॉइंट पासून. ओके. आणि नंतर vector 1 ड्रॉ केला. Where you are reaching? Is it at the same point? Hello? किंवा एखाद्याने वेक्टर 1 पहिल्यांदा त्याला माहिती आहे व्हॅल्यू, त्याच्यामुळं त्यानं 1 ड्रॉ केला आणि नंतर 2 ड्रॉ केला, माहिती आहे व्हॅल्यू. वी आर रिचिंग ऍट द सेम पॉइंट. म्हणजे अगोदर वेक्टर 1 ड्रॉ केला काय आणि 2 ड्रॉ केला काय, वी आर रिचिंग ऍट द रिझल्टंट ऍट द सेम टाइम और सेम पॉइंट. आर यू गेटिंग मी? हॅलो. त्यामुळे ह्या टेबल मधला आपण टँजेन्शियल कॉम्पोनंट अगोदर ड्रॉ केला काय आणि सेंट्रल कॉम्पोनंट अगोदर ड्रॉ केला काय, आपल्याला रिझल्टंट मध्ये तोच मिळणार आहे. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. आर यू गेटिंग इट? Yes, sir. ओके. त्यामुळे आपल्याला ज्याची व्हॅल्यू माहिती आहे तो कॉम्पोनंट आपण अगोदर ड्रॉ करूया. आता ह्याची व्हॅल्यू किती आहे? 0.3. वरची डिजिट आपण बघू. मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्या स्केल प्रमाणे येणार आहेत. 0.3 चा डबल 0.6, that is 6 millimeter, and which is parallel to link BC. आपल्याला जी ओरिजिनल लिंक BC आहे त्याला पॅरलल आहे तो. So I am going to draw one vector which will be parallel to BC. And कुणीकडे जातोय तो? Towards B, म्हणजे B कडे जाणारा. So I am going to draw one vector which will parallel to BC, parallel to BC. BC ला parallel. Okay. Control C, Control V. So through point B dash, मी B म्हणत नाही, B कॅपिटल B इथं आहे, स्मॉल B इथं आहे, जो व्हेलॉसिटीवर दाखवतोय B डॅश पासून मी ड्रॉ करतोय तो. ओके. दिस इज इक्वल टू 0.6 सेंटीमीटर. आता समजू आपण की हा 0.6 सेंटीमीटर मी ड्रॉ केलाय. ओके. विच इज वेक्टर अँड इट हॅज अ व्हॅल्यू इक्वल टू 0.6 सेंटीमीटर. त्याला नाव पण देऊ आपण. हा काय आहे? हा आहे centripetal component of C with respect to B. Centripetal component of C with respect to B. ठीक आहे. आता हा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट त्याच्या टिपवर आपण ड्रॉ करू. कुठं आहे, किती आहे ते माहिती नसल्यामुळं आपण त्याला दुय्यम स्थान दिलं, दुसऱ्यांदा ड्रॉ केला. ओके. ज्याची व्हॅल्यू माहिती आहे त्याला अगोदर ड्रॉ केला. इथेपर्यंत कोणाला काय शंका आहे? ओके. तरीही आपल्याला बी पॉइंट सी पॉइंट मिळाला नाही. ओके. म्हणजे वी कॅनॉट कॅल्क्युलेट acceleration of C dash or acceleration point C dash. जाऊ दे. मग आपण काय करू की पुढच्या लिंकला जाऊ. पुढच्या लिंक मधला पण
सेंट्रिपिटल कंपोनंट जो आहे त्याची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला 3.8, जो पॅरलल आहे DC ला आणि सेंटर ऑफ रोटेशन D कडे जाणार आहे तो. सो व्हॉट विल डू, आपल्याला माहिती असलेला पॉइंट D डॅश हा पॉइंट माहिती आहे, D पासून C कडे चाललोय आता आपण. ओके, सो सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ C with respect to D is parallel to CD. या CD ला पॅरलल आहे तो, त्यामुळे मी इथं पॅरलल ड्रॉ केला आणि तो त्या D वर ठेवला इथं. त्याची व्हॅल्यू किती आहे 1.8, त्याच्या डबल 3.6 सेंटीमीटरचा आपल्याला एक कंपोनंट ड्रॉ करायला लागेल. So I will say this as a 6.3 centimeter and which is indicating centripetal component of C with respect to D. कंपोनंट आहे त्यामुळे डॉटेड ड्रॉ केला. ओके, त्याला नाव पण देऊ आपण, which is centripetal component of C with respect to D. ठीक आहे, हे या कंपोनंटचं नाव आहे. आता टँजेन्शियल कंपोनंट ऑफ C विथ रिस्पेक्ट टू D, त्याची व्हॅल्यू माहिती नाहीये आपल्याला, कुठल्या डायरेक्शनला जातोय तो पण माहिती नाही. फक्त आपल्याला माहिती आहे की DC ह्या लिंकला तो परपेंडिक्युलर आहे. आपण काय करू, DC ह्या लिंकला परपेंडिक्युलर वेक्टर ड्रॉ करायचा आहे आपल्याला. कुठल्या डायरेक्शनला माहिती नसल्यामुळे त्याला ॲरो देत नाही मी. ओके, एक्सटेंड करून घेतो या साईडला आणि एक्सटेंड करून घेतो या पण साईडला. ओके, आता हा आपण वेक्टर ड्रॉ केलाय C फाइंड आउट करण्यासाठी आणि हा पण वेक्टर ड्रॉ केलाय आपण C फाइंड आउट करण्यासाठी. त्याला अगोदर डॉटेड करून घेतो मी बिकॉज इट इज अ कंपोनंट. ओके, वेअर द C विल बी. शुड आय रिपीट, क्वेश्चन रिपीट करायला पाहिजे का? हा जो ही जी रेष मारली आपण, ती रेष मारली C फाइंड आउट करण्यासाठी. ही पण रेष मारलेली आहे ती C फाइंड आउट करण्यासाठी मारली. वेअर द C विल बी, तो C इथं असणार आहे, C डॅश. Am I right? नाव हा जो डॉटेड वेक्टर आहे हा आणि हा दुसरा वेक्टर आहे, ह्याचा रिझल्टंट कुठला येईल? C पर्यंतच आहे तो. हा या आणि या वेक्टरचा रिझल्टंट असणार आहे का? हॅलो, तसाच आता या वेक्टरचा आणि या वेक्टरचा रिझल्टंट हा परपेंडिक्युलर आहे एकमेकाला, परपेंडिक्युलर असलेला. परपेंडिक्युलर थोडं दिसत नाही काय? हा, परपेंडिक्युलर. या वेक्टरचा आणि या वेक्टरचा रिझल्टंट ड्रॉ करायचा आहे मला.
बी पासून सी पर्यंत. गेटिंग मी? आता हा जो रिझल्टंट ब्लॅक न दाखवलेला आहे तो काय आहे? इट इज अ टोटल ऍक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी. आणि हा ब्ल्यू कलरचा जो वेक्टर आहे दॅट इज टोटल ऍक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी. त्याचा सेंट्रिपिटल कॉम्पोनंट CB चा हा आहे आणि टँजेन्शियल कॉम्पोनंट हा आहे. तसंच सेंट्रिपिटल कॉम्पोनंट ऑफ C विथ रिस्पेक्ट टू D हा आहे आणि टँजेन्शियल कॉम्पोनंट हा आहे. हॅव यू गॉट इट? कोणाला काय शंका आहे? Take your own time for understanding, but let me know, do you have any question? Hello? साईनाथ खराडे. Sainath, will you unmute yourself? Sainath Kharade. Hello? Shubham Bandgar. Sorry, Sadashiv Bandgar. Bandgar. येस सर. काय शंका आहे? नाही सर. ओके. अजून कोण? अभिषेक. रोल नंबर 14. येस सर. काय शंका आहे? नो सर. निकिता पवार. Sir, repeat once again. ओके. सगळ्या स्टेप परत एकदा रिपीट करतो मी. Yes, sir. Hello. So I'm going to repeat once again. पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचला. प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या क्वांटिटीज आपण लिहून काढल्या. पहिल्या लिंकची आपल्याला AB ची लिंक युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी, इट इज रोटिंग विथ द युनिफॉर्म अँग्युलर स्पीड 120 RPM. त्यासाठी आपण काय केलं की पहिल्यांदा आपण तो ओमेगा मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर आपण व्हेलॉसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A कॅल्क्युलेट केली, दॅट इज इक्वल टू ओमेगा इंटू R, दॅट इज नथिंग बट लेंथ ऑफ लिंक. त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ केली. आता माझं मत आहे की व्हेलॉसिटी डायग्राम तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना ड्रॉ करता येते. ही स्टेप झाल्यानंतर आपण टेबल तयार करायचा. कितीही लिंक असू दे. आता इथं 4 आहेत, आपल्या समजा प्रॉब्लेम मध्ये 25 लिंक आहेत. 25 लिंकचा टेबल तयार करायचा. प्रत्येक लिंकला 2 कॉम्पोनंट असतात, हे लक्षात ठेवायचं. पहिला टँजेन्शियल, दुसरा सेंट्रिपिटल. 25 दुनी 50 कॉम्पोनंट येतील, नो प्रॉब्लेम. त्यापैकी सेंट्रिपिटल कॉम्पोनंट जो असतो त्याची व्हॅल्यू असते v² डिवाइड बाय लेंथ ऑफ दॅट लिंक. व्हेलॉसिटी डायग्राम काढल्यामुळे आपल्याला प्रत्येक पॉइंटची व्हेलॉसिटी माहिती असते.
त्यामुळे आपण त्या प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी अगोदर मेजर करायची, त्या व्हॅल्यू त्यात टाकायच्या. प्रत्येक लिंकला आपल्याला सेंट्रिपिटल कंपोनंट मिळतो. ठीक आहे. टँजेन्शियल कंपोनंट शक्यता असते आपल्याला मिळण्याची पहिला जो लिंक पहिले ज्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या लिंक मध्ये मिळण्याची. ऑब्व्हियसली जर त्या लिंकला युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन असतं अँग्युलर ऍक्सेलरेशन 0. पण जर प्रॉब्लेम मध्ये दिलं इट इज रोटिंग विथ द ऍक्सेलरेशन ऑफ 3 रेडियन पर सेकंड स्क्वेअर, तर मग आपल्याला इथं 3 ही व्हॅल्यू टाकायला लागेल अल्फाच्या ठिकाणी, मल्टिप्लाइड बाय AB ची जी व्हॅल्यू असेल ती मीटर मध्ये टाकायला लागेल. अँड दॅट इज इक्वल टू मीटर पर सेकंड स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ टँजेन्शियल कंपोनंट. ठीक आहे. आता आपल्या केसमध्ये ती लिंक आहे ती युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते, त्याच्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 मिळाली. त्यामुळे आपण ज्यावेळेला पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण एक ऑर्बिटरी कुठलाही पॉईंट घ्यायचा. जसा इथं आपण घेतला एक छोटा पॉईंट आणि तो स्टेशनरी पॉईंट आहे. स्टेशनरी पॉईंट आपल्या प्रॉब्लेम मध्ये 2 आहेत, एक आहे ए आणि दुसरा आहे डी. ओके. त्यामुळे त्या दोघांच्या मधली रिलेटिव्ह ऍक्सेलरेशन हे 0 आहे, त्यामुळे ते एकाच पॉईंटवर दाखवलं. नंतर काय केलं, टेबल घेतला, त्यातला पहिला ज्याची टँजेन्शियल व्हॅल्यू माहित आहे आपल्याला 0 तो ड्रॉ करायला घेतला. 0 सेंटीमीटरचा व्हेक्टर तोच पॉईंट आला. दुसरा सेंट्रिपिटल कंपोनंट घेतला. थँक्यू. सेंट्रिपिटल कंपोनंटची व्हॅल्यू आपल्याला दिली 6.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अप्रोप्रिएट स्केल घेतलं आणि पॅरलल टू AB त्या लिंकला पॅरलल आणि टुवर्ड्स A म्हणजे आता आपण ह्या स्टेशनरी पॉइंटवर आहे, त्या स्टेशनरी पॉइंट वरून इथल्या स्पेस डायग्राम मधल्या A कडे जाणारा वेक्टर आपण ड्रॉ करणार आहे, त्यामुळे त्याची डायरेक्शन खाली आली इथं. ओके. त्याची जेवढी व्हॅल्यू आहे 6.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि स्केल घेतल्यामुळे ते सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट झालं, तेवढ्या व्हॅल्यूचा वेक्टर इथं ड्रॉ केला. त्याच्या टिपला नाव दिलं B' आणि ते काय इंडिकेट करतं तर ऍक्सेलरेशन ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. त्याचा सेंट्रिपिटल कंपोनंट असणार आहे पूर्ण, टँजेन्शियल 0 आहे त्याला. ठीक आहे. ह्याच्यानंतर काय झालं की पुढची लिंक घेतली आपण BC. BCचा टेबल मध्ये बघू आपण. BC ही लिंक घेतल्यानंतर आपल्याला समजलं की त्याचा टँजेन्शियल कंपोनंट आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आता. मग माहिती नसलेला वेक्टर आपल्याला अगोदर ड्रॉ करण्यापेक्षा जो वेक्टर माहिती आहे, ज्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, तो वेक्टर अगोदर ड्रॉ करणं प्रेफर केलं. कारण कुठलाही वेक्टर अगोदर ड्रॉ केला तर रिझल्टंट आपल्याला त्या दोन्ही वेक्टरचा मिळतो, सेमच असतो तो, ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मग काय केलं मी, सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ C विथ रिस्पेक्ट टू B ड्रॉ करायला घेतला, जो आहे पॅरलल टू BC, लिंकला पॅरलल आहे आणि टुवर्ड्स B जाणारा, म्हणजे B हा सेंटर ऑफ रोटेशन असल्यामुळे तो B कडे जाईल. BC ह्या लिंकचा सेंटर ऑफ रोटेशन B झाला, कारण B कडून आपण C कडे चाललोय. त्यामुळे मग काय केलं आपण, BC ह्या लिंकला पॅरलल एक वेक्टर ड्रॉ केला जो कंपोनंट आहे सेंट्रिपिटल कंपोनंट, तो वेक्टर ड्रॉ केला. ओके. त्याची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला 0.3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्केल मध्ये कन्वर्ट केलं 6.6 सेंटीमीटर आला, म्हणजे 6 मिलीमीटर. त्यामुळे आपल्याला तो कुठंपर्यंत ड्रॉ करायचा हे माहित आहे, तिथंपर्यंत ड्रॉ केला. त्यानंतर काय केलं की जो राहिला होता ड्रॉ करायचा, त्याची व्हॅल्यू माहिती नाही, तो ड्रॉ करायला घेतला, तो आहे परपेंडिक्युलर टू BC. मग आपण BC ला परपेंडिक्युलर एक रेष मारली. ओके. इथं आहे ती, आणि ती रेष त्याच्या टिपवर ठेवून दोन्हीकडे एक्सटेंड केली, कारण त्याची व्हॅल्यू आणि डायरेक्शन म्हणजे सेन्स माहित नाही आपल्याला. कदाचित तो खाली असू शकतो आणि वरती असू शकतो. त्यामुळे ही जी डॉटेड रेष मारली, ही डॉटेड रेष दोन्ही साईडला आपण ड्रॉ करून घेतली. हे कन्स्ट्रक्शन आपण केलंय C पॉईंट, दॅट इज C' पॉईंट फाइंड करायला, पण अजून C' पॉईंट आपल्याला मिळाला नाही. मग काय केलं की टेबल मधला आपण पुढची लिंक घेतली जी आहे DC. DC मध्ये पण टँजेन्शियल कंपोनंटची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, त्यामुळे तो ड्रॉ करायला नको आत्ता. म्हणून मग ज्याची व्हॅल्यू माहिती आहे तो ड्रॉ करायला घेतला, सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ DC. तो आहे पॅरलल टू DC
आणि तो सेंटर ऑफ रोटेशन इथं डी घेतलाय आपण. कारण डी का घेतला? आपण तसं घेतलं तर सी कडून डी कडे जाऊ शकतो, पण डी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना, कारण तो स्टेशनरी आहे. त्यामुळे मग आपण काय करतोय, डी कडून सी कडे चाललोय. मग त्या स्टेशनरी पॉइंट वरून डी कडे जाणारा, म्हणजे इथल्या डी कडे जाणारा आणि सीडी ला पॅरलल असा एक वेक्टर ड्रॉ केला, ज्याची व्हॅल्यू आहे 1.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे स्केल मध्ये होते 3.6 सेंटीमीटर. मग हा 3.6 सेंटीमीटरचा वेक्टर ड्रॉ केला. आता तुम्ही म्हणाल की इथं 0.6 चा पण तेवढाच येतोय आणि 3.6 चा पण जवळजवळ तेवढाच ड्रॉ केलाय मी, पण हे अप्रोप्रिएट आहे. आय डोंट हॅव स्केल राईट नाऊ. आय कॅनॉट ड्रॉ इट बाय स्केल. इट इज पॉसिबल इन AutoCAD. आपण तसं ड्रॉ करू शकतो. ओके, आता सध्या समजण्यासाठी आपण तसं ड्रॉ केलाय. हे तुम्ही कागदावर ड्रॉ करा विथ स्केल, यू विल गेट द एक्झॅक्ट आयडिया. ठीक आहे. त्यानंतर मग जो कॉम्पोनंटची व्हॅल्यू माहित नाही, डीसी ह्या लिंकची ज्याची व्हॅल्यू माहित नाही, जो परपेंडिक्युलर आहे डीसी ला, ओके, दॅट इज टँजेन्शियल कंपोनंट ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी, तो ड्रॉ करू. मग जो परपेंडिक्युलर आहे डीसी ला, तो ह्या टिप वर ठेवला. त्याची दोन्हीकडे पण आपण काढून घेऊ, कारण त्याची सेन्स आणि व्हॅल्यू माहिती नाही. पण ज्यावेळेला आपण असं बघतो की हा जो ड्रॉ केलेला एक वेक्टर आणि दुसरा ड्रॉ केलेला वेक्टर, जे दोघांचीही सेन्स आणि डायरेक्शन माहिती नाही आणि व्हॅल्यू पण माहित नाही, ते दोघं जिथं क्रॉस होतील, कारण हे दोन्ही पण आपण ड्रॉ केले सी डॅश फाइंड करायला, तर ते जिथं क्रॉस होतील तिथं सी डॅश असेल. आता ज्यावेळेला आपण बघतो लिंक BC घेतो, त्यावेळेला लिंक BCचा सेंट्रिपिटल कंपोनंट आणि टँजेन्शियल कंपोनंट ह्या दोन्हीचा रिझल्टंट हा ब्ल्यू असणार आहे. ओके, तो जो ब्ल्यू आपण काय ड्रॉ केलाय, तो रिझल्टंट ड्रॉ केला, म्हणजे टोटल ऍक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू बी आलं. ओके, आणि त्यानंतर सेंट्रिपिटल कंपोनंट ऑफ DC हा आहे आणि टँजेन्शियल कंपोनंट हा आहे. ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे हा ब्लॅक वेक्टर जो आहे, जो इंडिकेट करतोय ऍक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी. कोणाला काय शंका आता? हॅलो, पवार? No, sir. No problem. व्हेरी गुड. आता लिंक किती येऊ देत, इथे 4 लिंक आहेत फक्त. आता समजा 5 आल्या, काय होईल? खाली अजून टेबल मोठा होईल तो. इथं आता आपल्याला वेक्टर ड्रॉ केलेले आहेत 3, कारण 3 लिंक मुव्हेबल आहेत. 3 दुनी 6 वेक्टर ड्रॉ केलेत आपण. इथे किती ठीक आहे. आता तुम्ही असाइनमेंट घ्या. आहे हा प्रॉब्लेम विथ स्केल ड्रॉ करायचा आणि माझ्या मेलला पाठवायचा. आय विल टेक प्रेझेंट इन. If you have any query, you are free to ask. Anybody of you do your query? हॅलो सर, ते क्वेश्चन दाखवा की एकदा. Question दाखवू का? ठीक आहे. Just a minute. हा वाचू का मी एकदा? In 4-bar chain ABCD, AD is fixed and is of 350 millimeter long. The crank AB is
40 millimeter long and rotates at 120 rpm clockwise with uniform angular velocity. While the link CD is equal to 80 millimeter, oscillate about point D, BC and AD are of equal length. Find the angular velocity of link CD when angle BAD is 60 degrees. इथं फक्त मी अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणलेलं आहे and acceleration म्हणतो. Of C. Okay. Any query? Shall we proceed for the presenting? Gaurav. Yes, sir. Yes. ओके. तोच प्रॉब्लेम आहे जो तुम्ही मला सोडवून पाठवलाय ना व्हेलॉसिटीसाठी, तोच प्रॉब्लेम आहे. फक्त त्याच्यामध्ये काय करा की ऍक्सेलरेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू डी अँड सी विथ रिस्पेक्ट टू बी हे ड्रॉ करा आणि पाठवा फक्त. ओके.